नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सेशनमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे। आजच्या या सेशनमध्ये आपण मशीन लर्निंग म्हणजे यंत्र किंवा कॉम्प्युटर कसा शिकत जातो त्या संदर्भाने आपण डिस्कशन करणार आहे। उदाहरण घेऊन आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की कॉम्प्युटर हा कसा शिकत जातो। मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण सगळीकडे करू लागलो आहे आणि आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जरी असलो, म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत असलात, एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असलात, घरी बसून तुम्ही काही काम करत असलात, तर सगळीकडे तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेचा किंवा AIच्या टूल्सचा वापर हा करावा लागतो। तर आजच्या सेशनमध्ये आपण नेमकं ते समजून घ्यायचं आहे की मशीन लर्निंग हे कसं होतं, म्हणजे यंत्र जे आहे ते नेमकं कसं शिकतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण बघूया की मशीन लर्निंग हे कसं अचीव केलं जातं आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण उदाहरण घेऊन हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की हे जे माझे व्हिडिओज आहेत हे तुम्ही यूट्यूब चॅनलवर बघता आहात आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून अनेक अशा प्रकारचे व्हिडिओज, एज्युकेशनल व्हिडिओज, कॉम्प्युटर सायन्सवरचे, इलेक्ट्रॉनिक्सवरचे तुम्ही पाहू शकता। तर आता आपण जाऊया की मशीन लर्निंग म्हणजे काय आणि मशीन लर्निंग हे कसं केलं जातं। मशीन लर्निंग हा एक कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AIचा एक भाग आहे आणि जो कॉम्प्युटरला दिलेल्या डेटामधून शिकण्यासाठी मदत करतो। म्हणजे कॉम्प्युटर जो शिकतो तो त्याला जो आपण डेटा देतो तिच्यातनंच तो शिकतो। आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा आपण इंटरनेटचा वापर करू लागलो तिच्यातनं खूप मोठा डेटा हा निर्माण झाला आणि मग कॉम्प्युटरला या डेटामधून शिकवणं हे आपल्याला सोपं झालं आणि त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते वेगाने डेव्हलप झालं जेव्हा आपण इंटरनेटचा वापर सुरू केला। पण त्याच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डेटा अवेलेबल नव्हता आणि त्याच्यामुळे ही जी ब्रँच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ही तितकी डेव्हलप झाली नव्हती। ती खऱ्या अर्थाने डेव्हलप झाली इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी सुरुवात केली आणि तिच्यातनंच ही ब्रँच डेव्हलप झाली। आणि जेव्हा आपण मशीन लर्निंग करतो तेव्हा त्याला आपण क्लिअरली कुठलाही प्रोग्राम न देता आपण त्याला निर्णय घेऊ देतो। म्हणजे जसं कॉम्प्युटरला कुठली गोष्ट करायची असेल तर त्याला एक स्पेसिफिक प्रोग्राम आपल्याला लिहावा लागतो, परंतु मशीन लर्निंग ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण त्याला एक्झॅक्ट प्रोग्राम न देता तो तिच्यातनं दिलेल्या डेटामधून शिकतो आणि तिच्यातनं तो आपल्याला आउटपुट देतो, तिच्यातनं तो आपल्या क्वेश्चनला सॉल्व करतो, त्याचं उत्तर तो देतो। म्हणजे कन्व्हेन्शनल प्रोग्रामिंग जिथे जिथे आपण वापरतो तिथे जे डेव्हलपर असतात, प्रोग्रामर असतात, ते करेक्ट सूचना देतात, परंतु मशीन लर्निंग किंवा MLमध्ये अल्गोरिदम जो असतो तो डेटामधले नमुने आणि त्याच्यामधले जे पॅटर्न्स आहेत किंवा त्याच्यामधले जे रिलेशन्स आहेत त्याच्यामधनं तो कॉम्प्युटरला शिकवत जातो। जसं या डायग्राममध्ये दाखवलं आहे आपण की आपण इनपुट डेटांना इन्फॉर्मेशन आणि त्या इन्फॉर्मेशनमध्येच ॲन्सर्सही असतात ते आपण देतो आणि आउटपुटला आपल्याला एक ऑप्टिमम मॉडेल मिळतं, ज्याच्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतो, अल्गोरिदम आणि टेक्निक्स। तर अल्गोरिदम आणि टेक्निक्सचा वापर करून आपण सोल्युशन्स, पॅटर्न, डिपेंडन्सीज, हिडन स्ट्रक्चर्स डेटामधले हे सगळे आपण कॉम्प्युटरला शिकवतो। तर हे सर्वसाधारणपणे जर एखादा जुना डेटा तुम्ही कॉम्प्युटरला दिला आणि एखादा न पाहिलेला डेटा जर त्याला दिला तर तो त्या जुन्या डेटाच्या अनुभवावरून तो नवीन गोष्ट किंवा नवीन डेटाचं ॲनालिसिस करून त्याच्यावर तो निर्णय देतो। माणसाचं कसं असतं की माणूस अनुभवातनं शिकत जातो, लहानापासनं आपण शिकत जातो लहानपणापासून, आणि जसे जसे आपल्याला अनुभव येत जातात तिच्यातनं आपण शिकत जातो। तर इथे आपण अनुभवाचा जास्त वापर करतो शिकण्यामध्ये,
इथे आपण पुस्तकांचा रिसोर्सेसचा वापर करून शिकत जातो, पण कॉम्प्युटर हा जो आहे हा मुख्यत्वे जो दिलेला डेटा आहे तिच्यातनं तो शिकत जातो. आता नेमका कॉम्प्युटर कसा शिकतो किंवा यंत्र कसं शिकतं, तर हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक छोटंसं उदाहरण घेऊया आपण ईमेलचं. आपल्याला माहिती आहे की आपल्यापैकी प्रत्येकाजवळ एक ईमेल बॉक्स असतो आणि त्या ईमेल बॉक्समध्ये अनेक मेसेजेस येतात आणि तुमचा जो ईमेल बॉक्स आहे तो ॲटोमॅटिकली तुमच्या ईमेलचं क्लासिफिकेशन करतो. म्हणजे त्याच्यामध्ये जर स्पॅम असेल तर तो क्लासिफाय करतो आणि याच्यासाठी कशाचा वापर केला जातो, याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. आता हे नेमकं कसं होतं, तर पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये डेटा कलेक्ट केला जातो. ईमेलला एक आपण डेटा सेट देतो की ज्याच्यामध्ये कोणत्या डेटामध्ये स्पॅम आहे आणि कोणत्या डेटामध्ये स्पॅम नाही असं लेबलिंग आपण त्याच्यामध्ये करतो. म्हणजे समजा एखादा ईमेल आला की ज्याच्यामध्ये असे शब्द असतील, कॉंग्रॅच्युलेशन यू ओन लॉटरी, तर त्याला आपण स्पॅम देतो. म्हणजे त्याचं लेबलिंग आपण कसं केलं, 1 असं केलं. समजा असा एखादा ईमेल आला ज्याच्यामध्ये असे शब्द आहेत, मीटिंग ॲट 5 PM, सी यू देअर, तर याला आपण नो स्पॅम असं लेबलिंग देतो, म्हणजे लेबल 0 असं आपण देतो. किंवा एखादा ईमेल आला ज्याच्यामध्ये असं लिहिलं आहे, गेट फ्री गिफ्ट्स नाव, क्लिक ऑन द लिंक, तर चान्सेस आहे की हा ईमेल स्पॅम असेल, म्हणून त्याला आपण स्पॅमचं लेबल दिलं 1. त्याच्यानंतर एखादा ईमेल आला की प्रोजेक्ट अपडेट अटॅच्ड, प्लीज रिव्ह्यू, तर हा जो ईमेल आहे याच्यामध्ये स्पॅम असण्याची शक्यता जी आहे ती खूप कमी आहे आणि म्हणून याला आपण नो स्पॅम असं दिलं. तर ह्या पद्धतीने आपण या डेटा सेटमधून कॉम्प्युटरला शिकवलं की ज्या ईमेलमध्ये लॉटरी हा शब्द असेल किंवा कॉंग्रॅच्युलेशन यू ओन ए लॉटरी असा शब्द असेल किंवा फ्री गिफ्ट असे शब्द असतील, तर तो काय असेल, तो स्पॅम असण्याची शक्यता आहे. आणि जर हे शब्द नसतील तर तो नॉन स्पॅम असण्याची शक्यता आहे. असं आपण याच्यातनं कॉम्प्युटरला काय करतो, या डेटामधून शिकवतो. मग दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, तर जो डेटा आपण दिलेला आहे त्याची वैशिष्ट्य आपण काढतो. म्हणजे मशीनमध्ये जर स्पॅम ईमेल असेल तर त्याच्यामध्ये हे शब्द असण्याची जास्त शक्यता आहे. विन किंवा लॉटरी किंवा फ्री किंवा क्लिक असे जर शब्द आले तर शक्यता आहे की तो ईमेल हा काय असेल, स्पॅम असेल. म्हणजे हे फीचर्स जे आहे ते आपण एक्स्ट्रॅक्ट केले. नंतर आपण काय करतो, तिसऱ्या स्टेपमध्ये मॉडेलला प्रशिक्षण देतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन अल्गोरिदम्सचा वापर करून, जसं बेज किंवा डिसिजन ट्रीज यासारख्या अल्गोरिदम्सचा वापर करून आपण मागच्या ईमेलमधून एक पॅटर्न विड्रॉ करतो आणि तो पॅटर्न आपण कोणाला शिकवतो, या कॉम्प्युटरला किंवा मशीनला शिकवतो. आणि मग जर एखाद्या ईमेलमध्ये विन हा शब्द आला किंवा फ्री हा शब्द आला तर कॉम्प्युटरला हे कळून चुकतं की इथे चान्सेस आहे की तो ईमेल कसा असेल, स्पॅम असेल. किंवा एखाद्या ईमेलमध्ये समजा मीटिंग हा शब्द आला किंवा प्रोजेक्ट हा शब्द आला तर चान्सेस आहे की तो ईमेल जो आहे तो स्पॅम नसेल. मग चौथ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, जेव्हा आपण एखादा नवीन ईमेल येतो तेव्हा मशीन ईमेलमधून शब्द जे आहे ते तपासती आणि तो ठरवती मशीन की तो स्पॅम आहे किंवा नाही. तर ही जी आहे या स्टेपला आपण चौथी स्टेप असं म्हणतो. आता समजा एखादा नवीन ईमेल आला की तुम्हाला मोफत आयफोन तुम्ही जिंकला आहात आणि तुम्हाला तो मिळवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. तर जसं याच्यामध्ये विन म्हणजे जिंकलं किंवा मोफत असे शब्द आले, फ्री असे शब्द आले, तर त्याच्यावरून हा जो प्रोग्राम आहे हा असा अंदाजा लावतो की हा ईमेल कसा असेल, स्पॅम असेल. किंवा एखादा ईमेल नवीन आला की ज्याच्यामध्ये असं असेल की उद्या सकाळी 10 वाजता एक मीटिंग आहे, टीम मीटिंग आहे, तर याच्यामध्ये मीटिंग हा शब्द आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो या ईमेलला काय करतो, नॉन स्पॅम असं डिक्लेअर करतो. म्हणजे तुम्हाला जे ईमेल येतात तर ते ॲटोमॅटिकली क्लासिफाय करण्याचं काम कोणाकडनं केलं जातं, या AIच्या टूलमधून केलं जातं. आणि मग जी नेक्स्ट स्टेप आहे तिच्यामधनं काय केलं जातं, तर हा सतत शिकत जातो
म्हणजे समजा एखादा ईमेल जर चुकीच्या पद्धतीने क्लासिफाय झाला असेल तर तो ईमेल तुम्ही दुरुस्त केला तर त्याचं शिक्षण, त्याचं अपडेशन हे केलं जातं, मशीन त्याचं अपडेशन करते आणि भविष्यामध्ये जर परत तसाच मेल आला तर तो त्या चुकीच्या पद्धतीने त्याला क्लासिफाय होऊ देत नाही. म्हणजे मशीन लर्निंग जे आहे हे या पद्धतीने काम करतं. सुरुवातीला डेटा घेतं, डेटामधले पॅटर्न्स शोधतं, फीचर्स एक्स्ट्रॅक्ट केले जातात, त्याच्यावर ट्रेनिंग केलं जातं आणि मग तो क्लासिफिकेशनचं काम सुरू करतो. जर चुकीच्या पद्धतीने क्लासिफाय होत असेल तर तिच्यातनं सुद्धा तो शिकत जातो. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की भूतकाळातील डेटावरून मशीन शिकत जातं, नमुने शोधतं आणि नवीन डेटावर ते काय करतं, भाकीत करू शकतं. या पद्धतीने यंत्र हे शिकत जातं किंवा मशीन लर्निंग हे अचीव केलं जातं. तर धन्यवाद मित्रांनो. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल की मशीन लर्निंग जे आहे ते एक्झॅक्टली कसं केलं जातं. धन्यवाद.